आणि यानंतरची बातमी शैक्षणिक क्षेत्रातनं आहे। एनसीईआरटीच्या पुस्तकामध्ये एक धडा समाविष्ट करण्यात आलेला आहे इंदिरा गांधींच्या आणीबाणीच्या प्रसंगाच्या वेळचा। परंतु याच धड्यावरनं किंवा या मुद्द्यावरनं आता राजकारण रंगू लागलेलं आहे। समाजशास्त्राच्या पाठ्यपुस्तकात आणीबाणीवरचा धडा समाविष्ट झालाय। 1975 सालातील आणीबाणीचा काळ हा भारतीय लोकशाही समोरचा सर्वात मोठ्या आव्हानांपैकी एक होता। या शब्दात या पुस्तकात त्याचं वर्णन केलं गेलंय। या काळात नागरिकांचे बहुतांश मूलभूत हक्क स्थगित करण्यात आल्याचा उल्लेख आहे। आणीबाणीचा धडा पाठ्यपुस्तकात आल्यावरनं राज्यात सुद्धा राजकारण चांगलंच पेटलेलं आहे। त्यावेळची परिस्थिती यांच्या अनेक लोकांना माहित नाही, यांना काय अभ्यास आहे त्याचा। ज्यावेळेस खलिस्तान निर्मितीचा प्रश्न होता, रेल्वे मंत्र्याचा झालेला खून, एकूणच देश ज्या परिस्थितीमध्ये समोर जात होता, त्यातून हा प्रकार त्यावेळची आवश्यकता होती हे अनेकांनी सिद्ध करून दाखवलं आहे। तरी पण जर अशा पद्धतीनं या ठिकाणी याचा उल्लेख होत असेल एनसीईआरटीच्या अभ्यासक्रमामध्ये, हे दुर्दैव आहे। 25 जून 1975च्या मध्यरात्री जी संविधानाची हत्या केली, 12 जून 1975 अलाहाबाद हायकोर्टाने तुमच्या उणिवा, तुमच्या चुका, तुम्ही शासनाचा जो गैरउपयोग केला त्याबद्दल तुम्हाला शिक्षा सुनावली। तुम्ही काय केलं? शिक्षा नाही स्वीकारली, आणीबाणी गावली। हा धडा जर दिला असेल तर काही लोकांची पोटं दुखत असतील तर पोटं दुखण्याचं काहीही कारण नाही।